स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. अनेक दिवस झाले आपल्या या सिरीजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाला नसेल. ठीक आहे, हरकत नाही आहे. इथून पुढे आपले हे जे व्हिडिओज आहेत हे सगळे व्हिडिओज रेग्युलर असतील, याची काळजी करू नका. बरं, आजचा नेमका कोणता मुद्दा मी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी घेऊन आलो आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या. अनेक दिवस झाले, बरोबर आहे, आपलं अधिवेशन चालू होतं. अधिवेशन चालू झालं की वेगवेगळ्या गोष्टी आपल्या कानावर सातत्याने पडत असतात. तसाच एक शब्द, एक गोष्ट तुमच्या कानावर सातत्याने पडत असेल, तो शब्द किंवा ते वाक्य म्हणजे व्ही.बी.जी. रामजी ही योजना. बरोबर आहे ना? आता या योजनेसंदर्भात मी आपल्या वेगवेगळ्या पेड क्लासेसमध्ये किंवा YouTube सेशनमध्ये थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु आजच्या या सेशनमध्ये राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या दृष्टिकोनातून एकंदरीत व्ही.बी.जी. रामजी ही योजना नेमकी काय आहे? सरकारने या संदर्भात का बरं विधेयक पास केलं? राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली. पेपरमध्येही आपण वाचलं असेल. का बरं एवढा अट्टहास सरकारचा होता? सो अनेक वेगवेगळ्या पैलूंवर आपण आजच्या या सेशनच्या माध्यमातून एकदम टू द पॉइंट फोकस करणार आहोत. आपल्या राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या दृष्टिकोनातून या इश्यूवर किंवा ह्या विधेयकावर, या कायद्यावर जर आपल्याला प्रश्न लिहिण्यासाठी आला, तर तो प्रश्न कसा येऊ शकतो, या संदर्भातही आपण चर्चा करणार आहोत. सो सुरुवात करून घेऊ आजच्या या सेशनला. सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा टेलिग्राम ग्रुपची अपडेट तुमच्या सर्वांना माहिती आहे. हा टेलिग्राम ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे. हा माझा टेलिग्राम ग्रुप आहे. यानंतर माझ्याकडे ही जी बॅच आहे, राज्यसेवा गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम 2026च्या दृष्टिकोनातून मी ही बॅच लॉन्च केली होती. ह्या बॅचची जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पोरांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो. डिसेंबर एंड पर्यंत तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी चान्स आहे. डिसेंबर एंड नंतर ह्या बॅचची ॲडमिशन आम्ही क्लोज करतोय. का? कारण आम्हाला गॅरंटेड सिलेक्शनच्या दृष्टिकोनातून कार्य करायचं आहे. जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये आम्ही 2026च्या बॅचची ॲडमिशन घेऊ शकत नाही. ठीक आहे? सो तुम्ही जर यासाठी इंटरेस्टेड असाल किंवा ही बॅच जॉईन करण्यासाठी जर तुम्ही विचार करत असाल, तर मला ह्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा, अदरवाईज कॉल करा. कनेक्ट तुम्ही मला याच्यावर करू शकतात फॉर ॲडमिशन. यानंतर ह्या बॅचेसमध्ये असं काय वेगळं आम्ही देतोय, तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. थोडक्यात तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करतोय. जसं की ऑफलाईन टेस्ट, ऑफलाईन रिव्हिजन क्लासेस आम्ही घेतोय. डिस्क्रिप्टिव्ह मॉक टेस्ट, ज्या आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोणीच घेतल्या नाहीये, अशा डिस्क्रिप्टिव्हच्या मॉक टेस्ट आम्ही घेतोय. त्याच्यानंतर 1 to 1 मेंटरशिप म्हणजे पर्सनलाइज अकॅडमिक मेंटरशिप ज्याला आपण म्हणतो, आम्ही ती देतोय. वीकली प्रोग्रेस रिपोर्ट आम्ही तुम्हाला देतोय. या बॅचमध्ये ज्या कुठल्या गोष्टी आम्ही तुमच्याकडनं करून घेतो, ह्या किमान 90% तुम्ही फॉलो केले आणि तरीही जर तुमचं सिलेक्शन झालं नाही, तर तुम्हाला 100% तुमची फी आम्ही रिफंड देतोय. सो आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ₹1,00,000 कॅश प्राइज मिळते. असं अनेक वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ह्या बॅचमध्ये ठेवल्यात. बरोबर आहे, ज्या नॉर्मल बॅचमध्ये नाही आहेत. याबरोबरच ही माझी दुसरी नॉर्मल बॅच आहे. या बॅचमध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन्स अवेलेबल असतात. एक ऑप्शन म्हणजे तुम्हाला 18 महिन्यांसाठी तुम्हाला व्हॅलिडिटी असते आणि एकाला आपण म्हणत असतो लाईफ टाईम सपोर्ट. हां, सो 2 वेगवेगळ्या बॅचेस आहेत. ह्या 2 वेगवेगळ्या बॅचेसच्या माध्यमातून तुम्ही ही रेग्युलर बॅच जॉइन करू शकता. याच्यासाठी पण मोबाईल नंबर सेम आहे. राज्यसेवेची जर तुम्ही बॅच जॉइन करत असाल, तर त्यासाठी माझ्याकडे ही 18 पुस्तकं आहेत, जी 18 पुस्तकं मी तुम्हाला घरपोच पाठवत असतो फीजमध्येच. ठीक आहे? प्लस तुम्हाला EMI ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. आणि माझ्याकडे दुसरी बॅच आहे, ती म्हणजे ही कंबाईनची, राईट? सो ह्या बॅचमध्ये पण तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही घेऊ शकता. इथेही तुम्हाला EMI ऑप्शन्स अवेलेबल आहेत. EMIमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फीज लागत नाही, याची काळजी करू नका. सॉर्टेड आहे? आता येऊन जातो मी आजच्या मेन मुद्द्यावर. बघा पोरांनो, व्ही.बी.जी. रामजी ही योजना किंवा हा जो काही विषय आहे, हा विषय आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करतोय. याबद्दल काही डाऊट नाहीये. ठीक आहे. आता डायरेक्ट व्ही.बी.जी. रामजीला आपण हात न घालता आपण काय करूयात, सगळ्यात पहिल्यांदा याची प्रस्तावना किंवा याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे ती समजून घेऊ. हां, आता एक गोष्ट लक्षात घ्या, समजून सांगतो. पोरांनो, एक गोष्ट तुम्हाला ह्या ठिकाणी माहिती आहे. हं? एक गोष्ट तुम्हाला ह्या ठिकाणी क्लिअर आहे, की बाबा जी मनरेगा होती, ठीक आहे, मनरेगा चा कार्यक्रम बंद करून आपण याच्याऐवजी व्ही.बी.जी. रामजी सुरू केली आहे. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काही अडचण नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला हा पडला असेल,
की ठीक आहे, पण ही जी योजना बंद केली, ही योजना बंद करण्यामागचं खरं कारण काय? सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला हा पडला असेल, की बाबा मनरेगाच्या माध्यमातून पण आपण लोकांना गॅरंटेड रोजगार देत होतो. रोजगाराची हमी आपण मनरेगाच्या माध्यमातून पण दिली होती. त्यासाठी तर आपण कायदाही पारित केला होता. वगैरे, वगैरे गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्या असतील, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु एक मुद्दा लक्षात घ्या. आता ही जी मनरेगा योजना होती, ही मनरेगा योजना ज्यावेळेस आपण सुरू केली होती, तो काळ आणि आत्ताचा काळ, तो काळ आणि आत्ताचा काळ किंवा आत्ताची परिस्थिती असं आपण त्याला म्हणू शकतो. आत्ताचा काळ किंवा आत्ताची परिस्थिती आपण याला म्हणू शकतो. सॉर्टेड इथपर्यंत? ह्या दोघांमध्ये साहजिकच आहे, तुम्हाला काही ना काहीतरी फरक बघायला मिळणार आहे. काही ना काहीतरी तुम्हाला डिफरन्स बघायला मिळणार आहे. दोन गोष्टी क्लिअर झाल्या, बरोबर आहे. मनरेगाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळाल्या असतील. म्हणजे जो व्यक्ती त्या ठिकाणी कामावर नाहीये, तरी त्या व्यक्तीच्या नावाने पेमेंट निघतंय, ते पेमेंट जातंय कोणाकडे तरी, हा एक वेगळा महत्त्वाचा मुद्दा. सो अशा अनेक वेगवेगळ्या घटना होत्या, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी होत्या, ज्यावर आपल्याला सुधारणा करण्याची गरज होती, बरोबर आहे. ज्यावर आपल्याला सुधारणा करण्याची गरज होती किंवा ज्यावर आपण सुधारणा केल्या असं मी म्हणतो. चला, सुधारणा केल्या. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस हा मनरेगाचा कार्यक्रम सुरू झाला, त्यावेळेस बेरोजगारीची जी समस्या होती, बरोबर आहे, ती आणि आत्ताची बेरोजगारीची समस्या ही समान आहे का? नाही ना. काही ना काहीतरी त्याच्यामध्ये फरक पडला असेल, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बदल पडला असेल, बरोबर आहे ना. सो ॲक्च्युअलमध्ये आत्ताची जी ॲक्च्युअली गरज आहे, ती गरज ह्या मनरेगाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येत नव्हती. सो ह्या ठिकाणी आपल्याला चेंजेस करणं गरजेचं होतं. प्रमुख उद्दिष्ट हे लक्षात ठेवा. हे चेंजेस करण्याच्या दृष्टिकोनातून आपण असं म्हणू शकतो, की ठीक आहे, मनरेगा थांबवल्या गेली आणि व्ही.बी. जीरामजीला समोर आणलं गेलं. पहिला मुद्दा क्लिअर झाला. सो प्रस्तावना किंवा पार्श्वभूमीचा जर आपण विचार करतो म्हटलं, तर आपण ह्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करू शकतो. ठीक आहे. बदलती ग्रामीण अर्थव्यवस्था, डिजिटल प्रवेश, विविध उपजीविकांमुळे नव्या सुधारणांची गरज होती आणि मनरेगा याच्यासाठी सफिशियंट नव्हती, किंवा आपण असं म्हणू शकतो की ह्या गरज पूर्ण करण्यासाठी मनरेगा तेवढी इफेक्टिव्ह नव्हती. खऱ्या अर्थाने हे रिझन ठरलं, मनरेगा थांबवून व्ही.बी. जीरामजी समोर आणणं किंवा राष्ट्रपतींनी त्याला मान्यता देणं. सॉर्टेड इथपर्यंत? पुढचा जर मुद्दा आपण डिस्कस करतो म्हटलं, तर ग्रामीण रोजगार धोरणांची उत्क्रांती. जर आपण बॅकग्राऊंडमध्ये जाऊन चेक करतो म्हटलं, तर एक सरळ साधा विषय आहे पोरांनो. जास्त काही मी खोलात तुमच्यासोबत जात नाही. एकदम सरळ साधा विषय, एकदम सिंपल. की बघा, फॉर एक्झाम्पल, हा आहे आपला इंडिया. लेक्चर फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेटली बघा. मी काय खूप जास्त लेंदी घेऊन गेलेलो नाहीये किंवा खूप जास्त लेंदी घेऊन जात नाहीये. एक 10 मिनिटामध्ये तुमचा कार्यक्रम फिक्स करून टाकणार आहे. 10 ते 12 मिनिटामध्ये, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल, हा आहे आपला इंडिया. आपल्या भारताला पोरांना स्वातंत्र्य कधी मिळालं? वर्ष 1947ला, बरोबर आहे. ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेस जर आपण आपल्या भारताचा विचार केला, तर आपल्या भारतासमोर ह्या विविध समस्या आपल्याला बघायला मिळतात. कोणत्या? फॉर एक्झाम्पल, आपण असं म्हणू शकतो की आपल्या भारतासमोर भूकमरीची समस्या होती. आपण असं म्हणू शकतो आपल्या भारतासमोर गरिबीची समस्या होती. आपण असं म्हणू शकतो आपल्या भारतासमोर आरोग्याची वेगवेगळ्या समस्या होत्या. आपण असं म्हणू शकतो बेरोजगारीची समस्या आपल्या भारतासमोर होती, किंवा आपण असं म्हणू शकतो की शिक्षण ही एक महत्त्वाची समस्या आपल्या भारतासमोर होती ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस. म्हणजे मी असं म्हणतो की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या भारतासमोर ही बेरोजगारीची समस्या आहे. ठीक आहे. आता ही बेरोजगारीची समस्या जर जर आपल्याला दूर करायची असेल, किंवा असं नाही फक्त बेरोजगारीची समस्या नाही, तर ह्या सर्व समस्या जर आपल्याला दूर करायच्या असतील, तर एकदम सिंपल त्याचा विषय असा आहे की आपल्याला लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, बरोबर आहे. बेरोजगारीची समस्या जर आपल्याला दूर करायची असेल, तर आपल्याला लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. जर आपण लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला असता, राईट, तर ह्या रोजगाराच्या माध्यमातून लोकांच्या हातामध्ये पैसा आला असता आणि ह्या पैशाचा वापर करून लोकांनी आपली गरिबी दूर केली असती, आरोग्याच्या सोयी मिळवल्या असत्या, बेरोजगारी तशी दूर झाली असती, शिक्षणाच्या सुविधा मिळवल्या असत्या, अनेक वेगवेगळ्या गोष्टी झाल्या असत्या. आणि हा रोजगार जर आपण लोकांना शेती क्षेत्रामध्ये, मेनली आपण शेती क्षेत्रामध्येच मॅक्झिमम रोजगार लोकांना उपलब्ध करून देतोय, कारण
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून खऱ्या अर्थाने जर ह्या सगळ्या समस्या सर्वाधिक आपल्याला कुठे बघायला मिळत असतील तर ह्या सर्व समस्या सर्वाधिक आपल्याला ग्रामीण भागामध्ये बघायला मिळतात. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एकटी ही जर उपाययोजना आपण केली असती तर ह्या उपाययोजनेच्या आधारावर आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या किंवा क्लिअर केल्या असत्या. बरोबर आहे चूक आहे? मी काय सांगतोय मुद्दा लक्षात आला? एवढी जरी उपाययोजना केली असती तरी आपल्या भारतासमोरच्या सगळ्या समस्या दूर झाल्या असत्या. सो तेच आपण केलंय काय बघा. स्वातंत्र्यानंतर अनेक वेतन रोजगार योजना राबवण्यात आल्या. कोणत्या योजना राबवण्यात आल्या? वेतन रोजगार योजना. म्हणजे रोजगार द्या, त्याच्या माध्यमातून लोकांच्या हातात पैसा जाईल आणि लोकांच्या हातात पैसा आला की लोक ऑटोमॅटिकली आपल्या समोरच्या ज्या वेगवेगळ्या समस्या त्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील. अतिरिक्त माहितीसाठी ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं वर्ष 1947ला, त्यावेळेस या ऍग्रिकल्चर क्षेत्राच्या माध्यमातून जर आपण विचार करतो म्हटलं तर 73% लोकांना रोजगार मिळत होता. किती? 73% लोकांना. हा. त्याच्यानंतर हा जो काही रोजगार मिळत होता ह्या रोजगाराची हमी देण्याच्या दृष्टिकोनातून आपण 1977ला कायद्याच्या माध्यमातून त्याला रेग्युलेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिपाक म्हणून मग त्याच्यानंतर आपण मनरेगा लागू केली. हा सगळा विषय झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं जर पुढे गेलो तर मनरेगाची कामगिरी आणि मनरेगाच्या मर्यादा याच्याकडे आपल्याला थोडंसं कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला कळते की बाबा व्हीबीजी रामजी ही सुरू करण्यामागचं खरं कारण काय. तर मनरेगाची कामगिरी किंवा मनरेगाच्या मर्यादा नेमका काय होत्या? सगळ्यात पहिल्यांदा दरवर्षी 100 दिवसांचं हमी या ठिकाणी देण्यात आली होती. आता जी हमी देण्यात आलेली आहे ही 125 दिवसांची देण्यात आलेली आहे. पहिला महत्वाचा मुद्दा. महिलांचा सहभाग मनरेगामध्ये साहजिकच वाढला होता. 48%वरून 58% वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतं. डिजिटल वेतन, आधार आधारित पेमेंट, जिओ टॅगिंग मध्ये सुधारणा करणं काळाची गरज होती. कारण ज्यावेळेस मनरेगा सुरू झाली होती त्यावेळेस आणि आताची परिस्थिती जर आपण विचारात घेतो म्हटलं तर जो लाभ आहे किंवा जे वेतन आहे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, डीबीटी आपण म्हणतो ना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये पाठवण्याची सोय आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण काय करू शकतो? भ्रष्टाचाराला आळा घालू शकतो. तरीही काम न मिळणे, गैरवापर ज्याला आपण म्हणतोय ना, ज्याचं नाव रजिस्टर आहे तो कामाला नाहीये, त्यांनी कधी डिमांडही केली नाही, परंतु त्याच्या नावाने पैसे तर निघताच आहे, गैरवापर. यंत्रणांचा अतिवापर, 100 दिवस पूर्ण न होणे, अशा वेगवेगळ्या समस्या या मनरेगाच्या माध्यमातून दिसायला सुरुवात झाल्या. बरोबर आहे. आता मनरेगाच्या माध्यमातून यांनी काय फोकस केलं होतं? यांनी एकच एरिया फोकस केला होता ज्याला आपण म्हणू शकतो रोजगार उपलब्ध करून देणे. मागेल त्याला काम, मागेल त्याला काम, हिब्रिद वाक्य आपण असं पकडूया. मागेल त्याला रोजगार, हे या मनरेगाचं प्रमुख उद्दिष्ट होतं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळामध्ये लोकांच्या हाताला काम नव्हतं, अकुशल मनुष्यबळ होतं. अकुशल मनुष्यबळाला वाटेल तो रोजगार हे लोक उपलब्ध करून देते किंवा ते सुद्धा वाटेल ते काम करायला तयार होते. परंतु आता रोजगाराची डेफिनेशन किंवा बेरोजगाराची डेफिनेशन काही अंशी बदलली आहे असं आपण म्हणू शकतो. काही अंशी बदलली आहे. पूर्वीच्या काळामध्ये जी शेती केली जायची तशीच शेती आता होती का नाही? शेती करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आता बदल झाले. त्याच्यामध्ये काही इनोव्हेटिव्हपणा आलाय, काही नाविन्यता आलेली आहे. सो साहजिकच आहे, जर त्या क्षेत्राने आपलं रूप बदलण्याचा प्रयत्न केलाय, रूप बदलायला सुरुवात केली आहे, परिवर्तन करायला सुरुवात केलेली आहे, तर साहजिकच आहे बाकीच्या पण गोष्टींमध्ये काही ना काहीतरी बदल आपल्याला बघायला मिळणारच आहे. मुद्दा लक्षात आला मी काय सांगतोय? बरोबर आहे. सो हा विषय होता. नवीन कायद्याची नेमकी गरज काय होती? ग्रामीण गरिबी मोठ्या प्रमाणात घटली होती, हे बरोबर आहे. परंतु गरिबी घटली, रोजगाराची जी डेफिनेशन होती ही बदललेली होती. म्हणजे मनरेगाची जुनी रचना सध्याच्या गरजांना अपुरी ठरत होती. हे प्रमुख कारण ठरलं. विकसित भारत 2047 शी रोजगार धोरण जोडण्याची गरज होती. कारण आपण एका बाजूने विकसित भारत 2047 हे एक नवीन उद्दिष्ट सेट केले. 100 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत. सो ते 100 वर्ष पूर्ण होत असताना आपण आपल्या विकसित भारताचं एक वेगळं चित्र आपल्या डोळ्यामध्ये तयार केले. आपल्याला ते साध्य करायचंय आणि तो विकसित भारत जर आपल्याला साध्य करायचा असेल तर त्या विकसित भारतासाठी पूरक अशा वेगवेगळ्या योजना सुद्धा आपल्याला आजपासून राबवणं गरजेचं आहे. तरच आपण जे ठरवलेलं उद्दिष्ट आहे विकसित भारताचं ते साध्य होऊ शकतं. सो मनरेगा त्यासाठी अपुरी पडत होती. जी आपल्याला गरज होती मनरेगाच्या माध्यमातून किंवा ग्रामीण भागामध्ये विकासाच्या माध्यमातून जी गरज होती त्या गरजा मनरेगाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात नव्हत्या खऱ्या अर्थाने. त्यामुळे व्हीबीजी रामजी आपण ही योजना आणलेली आहे. विकसित भारत जी रामजी कायदा 2025चं मुख्य वैशिष्ट्य काय?
तर दरवर्षी 125 दिवसांचं तुम्हाला रोजगाराची हमी देण्यात आलेली आहे. पेरणी आणि कापणी काळात 60 दिवसांसाठी कालावधी 60 दिवसांचा जो कालावधी आहे तो बंद आहे, म्हणजे त्या दरम्यान तुम्हाला काम मिळणार नाही. 15 दिवसात वेतन अदा करणं या योजनेच्या माध्यमातून अनिवार्य करण्यात आलंय. 15 दिवसात या योजनेच्या माध्यमातून 4 क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. ती 4 क्षेत्र कोणती? जर तुम्हाला पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर प्रश्न आला तर तुम्हाला ह्या 4 क्षेत्रांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 125 दिवसांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा किंवा आर्थिक जे तुम्ही वाचतात, मनरेगामध्ये 90% सेंट्रल होतं, 10% स्टेट होतं. आता व्हीबीजी रामजी मध्ये 60% सेंट्रल आहे आणि 40% स्टेट आहे. बरोबर आहे ना? जे काय आर्थिक गणित आहे, या आर्थिक गणितावरही मी बोलणार आहे. बरोबर आहे. सो 4 प्राधान्य क्षेत्र होते व्हीबीजी रामजी मध्ये: पाणी सुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, उपजीविकेच्या पायाभूत सुविधांचा विकास, हवामान बदलाशी जुळवून घेणे. राईट. सो ह्या योजनेच्या माध्यमातून हे 4 प्रमुख उद्दिष्ट किंवा प्रमुख दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. यानंतर आर्थिक चौकट जर बघतो म्हटलं तर ही सेंट्रलची योजना आहे, म्हणजे केंद्रीय प्रायोजित योजना आहे. जरी केंद्रीय प्रायोजित योजना असली तरी यामध्ये खर्च वाटप जे असणार आहे ते नॉर्मल स्टेटसाठी 60 केंद्र, 40 राज्य, आणि जे डोंगराळ राज्य आहेत किंवा हिमालयन राज्य आहेत त्यांच्यासाठी 90% केंद्र, 10% राज्य असं असणार आहे. अंदाजे याच्यासाठी वार्षिक खर्च 1,51 कोटी रुपये लागतील असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्यांवर या व्यतिरिक्त अतिरिक्त खर्च या माध्यमातून पडणार नाही, आणि या माध्यमातून जे वेतन दिलं जाणार आहे हे डायरेक्ट डिजिटल सुविधांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जाईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यामुळे जो भ्रष्टाचार होतोय किंवा जो गैरवापर होतोय यातला कुठे ना कुठेतरी आळा बसेल. त्याच्यानंतर थोडंसं पुढे ग्रामीण विकासाचे नेमके फायदे. आता ही जी व्हीबीजी राम जी आहे या योजनेच्या माध्यमातून 4 प्राधान्य क्षेत्र आहेत. या 4 प्राधान्य क्षेत्रांचा जर आपण विचार करतो म्हटलं तर याच्या माध्यमातून काय होणार आहे? डायरेक्ट ग्रामीण विकास. आणि ग्रामीण विकास झाला की इनडायरेक्टली ग्रामीण विकास झाला की जी बेरोजगारीची समस्या लोकांना आज बघायला मिळते ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक, जर विकास झाला तर ही बेरोजगारीची समस्या तुम्हाला बघायला मिळणार नाही. म्हणजे कुठे ना कुठेतरी या योजनेच्या माध्यमातून लॉंग टर्म उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तरतुदी केलेल्या बघायला मिळतात. मुद्दा क्लिअर झाला. पाणी, सिंचन, साठवणूक, रस्ते सुविधा मजबूत होऊन जातील. अशा जर गोष्टी झाल्या, तुमच्या पायाभूत सुविधांचा जर ग्रामीण भागामध्ये विकास झाला तर साहजिकच आहे त्या ग्रामीण भागामध्ये उद्योग स्थापन होण्यास प्रोत्साहन मिळेल. जर त्या ग्रामीण भागामध्ये उद्योग स्थापन झाले तर ह्या उद्योगांमध्ये लोकांना रोजगार मिळेल, कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल, लोक स्किल कडे जास्त वळतील, आणि एकदा का लोकांना स्किल मिळाली की त्यांचं रूपांतर अकुशलमधून कुशलमध्ये होईल. कुशल मनुष्यबळाला पाहिजे तिथे काम आहे. मुद्दा लक्षात आला. सो पाणी, सिंचन, साठवणूक व रस्ते सुविधा ह्या मजबूत करण्यावर देखील याच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे. हवामान लवचिकता, शेती उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून भर दिला जाणार आहे. शेतकरी मजूर या दोघांनाही या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे. आणि काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता ही तरतूद या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सो फायनली याचा जर निष्कर्ष आपण काढतो म्हटलं व्हीबीजी रामजीचा, तर हा कायदा ग्रामीण रोजगार धोरणातील निर्णायक बदल ठरेल. रोजगार, पायाभूत सुविधा, डिजिटल प्रशासन याचा समन्वय याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. ग्रामीण उपजीविकेसाठी दीर्घकालीन, शाश्वत आणि जबाबदार चौकट आपण निर्माण करतोय. विकसित भारत 2047च्या उद्दिष्टांशी पूर्णतः ही व्हीबीजी रामजी योजना ही सुसंगत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केंद्राने केलेला आहे. जरी वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही व्हीबीजी रामजीचं काही ना काहीतरी ऐकलं असेल, परंतु तेच ऐकलं असेल जे समोरच्यांना तुम्हाला ऐकवायचं होतं. बरोबर आहे ना? ॲक्च्युअलमध्ये ही योजना नेमकी काय ही समजून घ्या, आणि ही योजना बदलत्या परिस्थितीशी कशी सुसंगत आहे. विकसित भारत 2047च्या दृष्टिकोनातून जर आपण विचार करतो म्हटलं तर ह्या योजनेच्या माध्यमातून कशा प्रकारच्या तरतुदी केल्या आहेत ज्यामुळे विकसित भारताचं उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो हे लक्षात घ्या, जेणेकरून टॉपिक क्लिअर होईल आणि येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून जर आन्सर रायटिंगला प्रश्न आला तर तो लिहिता येईल. ठीक आहे. सो हा होता आजच्या लेक्चरमधला महत्त्वाचा मुद्दा. बाकी सॉर्टेड आहे. राईट. ज्या गोष्टी सांगितल्यात त्याकडे लक्ष द्या. कोणतीही बॅच जॉईन करायची असेल कॉन्टॅक्ट करा. या व्यतिरिक्त मोबाईल नंबर देऊन ठेवतो. या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट केला, स्वतःचं नाव टाकलं तरी तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करून स्वतःचं नाव टाकणं बंधनकारक आहे. ठीक आहे. सो थांबतो आता. भेटू परत एकदा एका नवीन लेक्चरच्या माध्यमातून. तोपर्यंत थँक्यू. हॅव अ गुड डे अँड बाय बाय.